काय बोलतोस? बोर्ड लावला ना भाई. बोर्ड आहे, बोर्ड आहे. बरोबर आहे. नहीं बोल. और हाँ बस. राहुल का कौन सा बॉल है और गणेश का कौन सा बॉल है? ब्रेक नंतर जो जाईल आणि त्याला जो इझी वाटेल तो चूज करणार. आता तो गेला ना तुझा स्ट्रिक वाला गेला ना. माझा स्ट्राईक कसा झाला? नाही त्याला बोला पण म्हणजे आमच्या प्रेक्षकांना पण कळेल कसं खेळतात ते. आणि डॉट आणि स्ट्राइक आहे ना. आता त्याला जो इझी वाटेल तो चूज करणार. और अभी फिलहाल गेम में लीड है राहुल थोरात. ये लीड कर रहे हैं गणेश को. पूरा अपना गेम खराब हो गया. ये किधर है? चौक था. अभी स्ट्राइक पे आ रहे हैं गणेश पारकर. NRI सेम राहुल के जैसे. पण मी चूज करू शकतो. मला आता पण तो चूज करू शकतो कारण मी अजून ओपन नाही केला. तो शॉर्टला गेला. आता जर मी स्ट्राईक काढला असता ना तर स्ट्राईक माझी झाली असती. आता स्ट्राईकला आलेत गणेश पारकर स्ट्राईकला आलेत. पहिला बॉल टाकतायत ते. थोड़े के लिए उन्होंने मिस कर दिया है. तुम्ही हात पडलेला की तू गेम अभी राहुल का डबल कलर वाला और सिंगल कलर वाला गणेश का. स्ट्राइक गावा गावा. हो भाई, शो. अरे बोलतो का माझी इंस्टाग्रामला व्हिडिओ आहेत ना. ओके. आता माझा डॉट बॉल आहे. आपण पिवळा आहे ना तुला. आता डॉट वाला गणूचा आहे गणेश पारकर. और ये समोर बोलायचं असतं का मी हा मारणार ना? हां. सम, कोणता मारला? समोर बीच है. त्याची चान्स नाही. वो ग्रीन वाला ठीक आहे. फटाफट खेळ. ग्रीनवाला येतात ना त्याला नाही राहिला. ऍक्च्युली क्या सकता है? नको मारणार. आता मग हा बॉल झाला. ब्लॅकला टच झाला ना. हो. तो आता बॉल उचलून कुठे पण देऊ शकतो. वो मतलब किसी दूसरे प्लेयर के बॉल को टच हो गया तो अगेंस्ट वाला प्लेयर्स 8 नंबर बॉल को टच हो गया. इसके लिए उन्होंने उठा के अभी ये डबल शॉट मारने की कोशिश कर रहा है. और इसी तरह से राहुल अभी भी गेम में आगे लीड कर रहा है और गणेश अभी भी पीछे है. गणेशने अपना खाता भी नहीं खोला आहे. गणेश पारकर यांनी आपला खाता पण नाही उघडला आणि राहुल गेममध्ये पुढे आहेत. तुम्ही पाहू शकता असं राहुलनी कॉफी पियाली आहे. कॉफी वो पियाली है राहुलनी. गया गया भाई. और वाह, नहीं राहुल अभी भी गेम में आगे है और जीत की तरफ बढ़ते हुए राहुल राहुल के 3 गोटे जीत की तरफ आगे बढ़ रहे हैं. और इसमें तुम्ही शुद्ध भाषेचा प्रयोग करा कारण हा व्हिडिओ. आणि राहुलनी फाउल्स केलेला आहे. जास्त जोशमध्ये आले राहुल आणि फॉल्स झालेले. आता गणेश पारकर येत आहेत. तुम्ही पाहू शकता आता गणेश पारकर स्ट्राईकला येत आहेत. आणि ग्रीन ना. ठीक. असं सगळं आहे. स्टिक थोडा आला की आपण दिसतो नाही. और गणेश ने अपना खाता खोला है इस तरह से. गणेश पारकर ने आपला खाता उघडला आहे. गणेशने आपला खाता उघडला आहे पाहू शकता तुम्ही. आणि अशा जोशने दुसराही गणेशने बॉल भोगात टाकला आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. अजून पण बरोबरी नाही झाली आहे ना राहुल. बरोबरी नाही झाली आहे. एकदम संयम बाळगून गणेश पारकर खेळत आहे. तुम्ही पाहू शकता. थोडासा ही निकाल गया. 15 मिनिट. राहुल अजून पण पुढे आहेत. आणि 4:36 झालेत अशा प्रकारे. हो राहुल एकदम जोशमध्ये कॉफी पिऊन राहुल जोशमध्ये आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी. ही पुढची टुर्नामेंट चालू आहे कुठे? लंकावीमध्ये इंटरनॅशनल इंटरनॅशनल. आणि तुम्ही पाहू शकता शॉट एवढा जबरदस्त होता. आणि राहुल ही आला नाही. जीतच्या पुढे बढ़तोय म्हणजे जिंकण्यासाठी तो पुढे जात आहे. जीत की तरफ आगे बढ़ रहा है राहुल इस तरह से. फाउल और जोश में आगे होश खो दिया और राहुलनी फाउल केलेला आहे. राहुलनी काय नाही. काय तशी आहे पण बॉल आपल्याकडे. मला सेकंड चान्स नाही. राहुलनी पुढे फाऊल केला त्यामुळे गणेश पारकरला एक जीवनदान मिळलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूप संयम बाळगून गणेश पारकर हा खेळायचा प्रयत्न करतो आहे. आणि येल्लो बॉल तो
त्या बोकात मारायचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही पाहू शकता म्हणजे ऑपरेशन चालू परफेक्ट. गणेश पारकर जोशमध्ये आला आहे. पाहू शकता तुम्ही गणेश पारकर जोशमध्ये आला आहे आणि आता तो निळ्या कलरचा बॉल मारत आहे. गणेशचा फेवरेट कलर स्काय ब्लू. वाव. आणि आता राहुलला टफ देतो आहे. राहुलला टफ देतो आहे गणेश पारकर. 8 नंबर सर्वात शेवटी घालवायचं तुझे सगळे आता त्याचे सॉलिड आणि सॉलिड आहेत अजून सुद्धा बरोबरीचा मुकाबला नाही झाला आहे. सगळे काढणार सगळे म्हणजे 2च राहिले त्याचे हा आणि तो गणेश पारकर अजून पण ब्लॅक ऑरेंज दिलं ऑरेंज मधल्या ह्याच्या बोकात गणेश पारकर टाकत आहे. टाकला तर मी जिंकतो. टच पण झाला तरी फाऊल होणार. नाही डायरेक्ट मारला ना ब्लॅकला तुम्ही तर फाऊल आहे. आणि गणेश पारकरने एक चान्स हे केला होता. 11 ऑप्शन आहे. लेमन कोपचे में ताकद आहे राहुल थोरात. हा निखिल जाऊन बसतोय. ओ शेट. मी तर बोलतो निखिल तू पुढे जा रिसिप्ट घेऊन फ्लाईटचं चेक करायला. आणि अशा प्रकारे गणेश पारकर दुसऱ्या मला एक चान्स मिळाला. कोणत्या इथे टेन्शनमध्ये गणेश पारकर पूर्ण होश होत असेल. लेमन तो तिकडे मारत आहे लेफ्ट साईडला. 11 मारत आहे त्या साईडला. आणि अशा प्रकारे पाहू शकता विन होण्याच्या मार्गिकेवर आहे राहुल थोरात विनिंगच्या ह्याच्यामध्ये आहे. रिमोट मारा रिमोट. राहुल राईट साईडला कोण्यामध्ये मारत आहे. जिंकता राहुल हारलेला आहे आणि आता गणेश पारकरला परत एक जीवनदान मिळालं आहे. तुम्ही पाहू शकता अटीतटीचा हा सामना चालू आहे आणि पाहू शकता अटीतटीच्या सामन्यामध्ये गणेश पारकर थोडा नाही गणेश पारकर जिंकण्याच्या ह्याच्यात आहे. हार के जितवा बाजीगर ते पिक्चरचं मला आता गाणं आठवत आहे. अशा प्रकारे बघू. तरी पण अजून गेम मला वाटतंय गणेश पारकरच्या हातामध्ये असू शकतो आणि राहुल आता फायनल 6 मारण्याच्या तयारीत आहे. राहुल थोरातने मिस केलाय. तुम्ही पाहू शकता आता गणेश पारकर अजूनही काही सांगू शकत नाही. हारता गणेश आणि राहुल थोरात जिंकले आहे. राहुल पुढे जाईल ना मी रिटर्न करतो. जावा तुम्ही.